आताची सर्वात मोठी न्यूज, धनंजय मुंडे राजीनामा कधी देणार विचारताच अजित पवार भडकले, म्हणाले तुझं नाव काय? सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होते। या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार भडकल्याचं समोर आलंय। मत्साजोग सरपंच हत्या प्रकरणात काही लोकांना अटक झाली आहे। या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित काही लोकांवर आरोप करण्यात आलाय। खंडणी प्रकरणी देखील काही लोकांना अटक करण्यात आली आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर अजित पवारांची प्रतिक्रिया समोर आली आहे। बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील काही नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे। त्यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ झाल्याचं चित्र आहे। आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत विचारण्यात आलं होतं। त्यावेळी अजित पवार पत्रकारांवरच भडकल्याचं समोर आलंय। कोणत्याही प्रकरणात तुझं नाव आल्याशिवाय तुझी चौकशी कशी होईल, असा सवाल अजित पवार यांनी केलाय। त्यांनी या प्रकरणी अधिक बोलण्यास नकार देखील दिला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराड प्रकरणात चौकशी सुरू होईल, जे कोणी दोषी असतील त्यावर कारवाई करण्यात येईल। सगळ्या चौकशा सुरू आहेत। मला महाविकास आघाडीचं माहित नाही, मी महायुतीत काम करतोय। बीड प्रकरणाचे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली, त्यांच्यावर कारवाई होईल। चौकशी नाव आलं तर सर्वांशी चौकशी होईल, असं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबतच्या पत्रकारांच्या प्रश्नावर अजितदादांनी उत्तर दिलंय। तसेच वाहतूक नियमावर बोलताना अजित पवार म्हणाले की लोकांनी वाहतूक शिस्त पाळली पाहिजे। 5,000 रुपये दंड करण्याचा विचार असून प्राथमिक चर्चा सुरू आहेत। गडकरीची मानसिकता ते आहे, देशाचं काम बघत आहेत। टोल ट्रॅफिक गर्दी टाळण्यासाठी बरेचसे टोल काढलेले आहेत। उड्डाण पूल किंवा इतर काय करता येईल का, याची पण चर्चा सुरू आहे। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।